थांब. काय झालं? बोलायचंय. अरे मग ही काय पद्धत झाली का? असा रस्ता अडून काय बोलताय? काय बोलायचं ते घरी येऊन बोला. जमणार नाही, इथेच बोलणार. अहो पण काय झालंय? काय सांगणार आहात का नाही? बघा बघा गुप्ते, काय मगुरी यायची नाही तर काय करून सवरून नामाने राळे. एक मिनिट, काय करून सवरून? काय झालंय मला स्पष्ट सांगाल का? सोसायटीमध्ये आज अशी घटना घडली, त्याला तुझी ती शण्या जबाबदार आहे. आणि तुला काही माहिती नाही असं दाखवू नकोस. तुझ्या त्या बच्चाने सांगितलं असेल तुला. एक मिनिट, मला तिने काही सांगितलेलं नाही. काय झालंय नक्की? खोटं बोलू नकोस. शण्या यांनी आज सोसायटीच्या पाण्याची टाकी सगळी खाली केली, नळ सोडून ठेवला होता. घरात पाण्याचा थेंब नाहीये. आणि हो ना, काही भागात तर लोकांना पाणी पण मिळत नाही आणि त्या बिनधास्त नळ सुरू ठेवून निघून गेल्या. केवढं नुकसान केलंय त्यांनी माहितीये का तुला? हे बघा, मलाही हे आत्ताच कळतंय. मी काय म्हणतो, चुकून झालं असेल ना, म्हणजे असं मुद्दामून थोडीच करेल. ठीक आहे, मी सॉरी म्हणतो तिच्या वतीने. ओके. नाही, सॉरी म्हणून काही होणार नाहीये. अरे मग काय करू आता? काय सोसायटीला अपोलॉजी लेटर देऊ का? कसलं काही करू नको, आणि तू करणार पण नाहीस ते. मग ठीक आहे ना, मग झालं असेल तर निघतो मी. चल. सगळ्याची नुकसान भरपाई तू द्यायचे. सोसायटीला टँकर मागवायला लागला आणि त्याचे पैसे काही सोसायटी भरणार नाही. हो, ते पैसे तू द्यायचेस. झालं सगळं पैशांपाशीच येऊन थांबतं ना तुमचं. बोला, किती झालेत? 5,000. हो, 3,000 रुपये टँकरचे आणि 2,000 रुपये दंड. एक मिनिट. हे बघा, माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत आणि आता मी सॉरी म्हटलोय ना तिच्या वतीनं, तर ते दंड सोडून द्या. हे 3,000 आहेत, तर प्लीज तेवढे जरा घ्या ऍडजस्ट करून. शनाया, तुझ्यामुळे काय काय सहन करावं लागतंय बघ. कशाला असल्या चुका करतेस तू? ठीक आहे, आता काही तुला बोलत नाही, नाहीतर तुला नोटीस धाडली असती. हा ठीक आहे. लगेच काय कायद्याची भाषा बोलू नका. आलेत मोठे मला बोलायला. टँकरचे पैसे द्या, इथे काय राहायची सोय राहिलेली नाही आता. वा, आलात का? माहिती आहे का तुमच्या बच्चांना का केलं ते? हो आई, माहितीये. तुला कसं कळलं? तिने फोन करून सांगितलं वाटते. नाही, हे तुमचे आहेत ना सोसायटी वाले, आले भेटले सगळे खाली. त्याच्यात ते मिशी होतेच अग्रेसर. अन मग इथूनच गेले ना बोंबलू. तुला माहितीये किती पाणी वाहून गेलंय? टँकर मागवायला लागते आता. हो आई, दिलेत त्यांना पैसे, दिलेत. किती त्रास होते रे शन्यापाई. अगं ठीक आहे ना, मग दिलेत ना पैसे. आता महाजनींना सारखं काय शनाया आपलं तिच्याच काकड्या करत बसायच्या? काही इतर कुणाकडून काही चुका होत नाहीत का? हो ना, पण तुझ्या बच्चाच्या चुका होतेत ना, त्याचं का? आई झालं ना, पण दिलेत ना पैसे. नाही, प्रत्येकाचीच अपेक्षा असेल तर तसं सांगा. तुलाही काही हवं असेल तर सांग मला. काय मी मारून काढून म्हणत तू? मग काय सारखं आपलं शनाया तिच्या काकड्या, तिने असं केलं, तिने तसं केलं. मग नाही बोलायचं का? ती त्रास देते ना. आई बास झाला, तर माझ्यासाठी विषय संपलाय. शेमिटला वास कसलं? नशीब मा, शन्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीतरी तुला सुचलं. आई सांगणारच का? कसला वास आहे? पुडाच्या वड्या केल्या आहेत, पाटोड्याची भाजी केली आणि श्रीखंड पुरी आहे. काय विशेष? वा, नाही शनायामुळे सोसायटीचं पाणी गेलं म्हणून काय आता गाव जेवण घालणार का तुम्ही? हा, हे निमित्त तर मला सुचलंच नाही बा. आई काय नाही रे, राधिकानं ऑफिसातल्या सगळ्या माणसाईना का नाही जेवायला बोलवलाय घरी. कशाला म्हणजे झालं बस, अशी मेजवानी देणार आहे तर काय एवढं? तू पण चाल. मेजवानी देत आहे, मी टँकरचे पैसे देतोय. चला, त्या निमित्तानं जरा बरं तरी खायला मिळेल. बच्चा, हे काय? नाही, मला माहिती आहे, हे राधिकाने मुद्दाम तुला शिक्षा दिली असणार ना. आईने मग काय अथर्व तुला शिक्षा दे? काय झालं मला सांगशील का? मी नीट बोल, काही कळत नाही. मी स्वतःला शिक्षा दिली गॅरी. पण कशा बच्चा असं करतात का? आता हे बघ, चुका सगळ्यांच्याच हातून होतात. अगं बरं, राहिला नळ उघडा तुझ्याकडून, त्याच्यात एवढं काय? तू पुढच्या याला लक्षात ठेव. ओके, जरा जास्त लक्षात ठेव. ठीक आहे? त्यामुळे नाही पनिश केलंय मी. मग गॅरी, घरात किती मस्त मस्त छान छान स्मेल येतात ना जेवणाचे. मग जेवायला सगळ्यांनाच मिळणार आहे ना, त्यात काय एवढं? सगळ्यांना मिळणार आहे, पण मला नाही मिळणार आहे. कारण मी राधिकाला असं सांगितलं की
मला स्टमक इन्फेक्शन झालंय. तुला स्टमक? अरे मला नाही का सांगायचं, चल डॉक्टरकडे. नाही नाही गॅरी. अरे मग काय, स्टमक इन्फेक्शन झालं तर घरी काय बसतेस? अरे मीन्स मी राधिकाला असं सांगितलेलं असलं तरी मला झालेलं नाहीये. एक मिनिट, नक्की काय झालं मला सांगणारच का? ऍक्च्युली ना मम्मा काय झालंय? स्टमक पेन होतंय. आय एम नॉट फीलिंग वेल. तू इथे नव्हती ते मग काय काय झालं इथे तुला माहिती तरी आहे का? आज मला बरं नाही तर तुम्हाला थोडी पण एवढीशी पण सिंपती वाटत नाही माझ्यासाठी. बच्चा जाऊ दे ना, तू सोड ना तिचं. सो मला हे पण माहितीये की गुड फॉर नथिंग नोज की मी तिच्याशी खोटं बोलले आणि म्हणूनच तिने आज मुद्दाम सगळ्यांसाठी पार्टी प्लॅन केली. म्हणून म्हणजे मला काही खाता येणार नाही. एवढंच ना बच्चा, तू हे बघ अजिबात काळजी करू यारी, नको. काहीतरी कर ना यार, मला खायचंय यार मस्त मस्त जेवण प्लीज. बच्चा ऐक ना, तू टेन्शन कसलं घेतेस? हे बघ एक काम करतो, हा तिकडे जे काही बनलंय ना ते मी थोडं थोडं तुझ्यासाठी चोरून आणतो. हळू हा, त्यामुळे काळजी करू नकोस बच्चा, मी आहे ना तुझे. आय लव्ह यू सो मच. तुला टेम्पटेशन होतंय का? तुझा गॅरीज काय, आणखी कोणी आलं ना तरी तुला खायला मिळणार नाही. बघच तू स्टमक इन्फेक्शन साठी मी तुला काय काय खायला घालते ते. चला वेळेवर आलो बाबा. अरे या 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 एकदम बढिया. तू कशी आहे बा? नमस्कार नमस्कार नमस्कार. बरे आहात ना? हो, तुमच्या मिसेसची तब्येत ठीक नव्हती, बरी आहे का आता ती? हो आता बरी. आई मग ताईनं सोबतच घेऊन यायचं का नाही? पुढच्या वेळेला नक्की घेऊन येतो. नक्की. हा, श्रेयस काल तुला असते काऊन? नाही पहा बरं, तुला का वाटतं त्या केवढाचं जेवण आहे का? मग पहा ना, ते आनंदाने जेरीने ठरवून टाकलं का नाही? तू ठरवून टाक ना तुझ्या लग्नाची तारीख. नाही त्याच्यावर पण विचार चालू आहे. विचार नाही, ठरवून टाक बा. आलात का सगळे? या ना, बसा ना, असे दारात काय उभे आहेत? बसा बरं. नाही पण आधी पार्टी कशाबद्दल ते सांग. पार्टी काय सहजच आहे. तुम्ही सगळेजण इतकं काम करता, कंपनीची प्रगती होऊन राहिली म्हणून पार्टी. सगळे एकत्र जमले की कसं एकदम छान वाटते का नाही? मस्त वाटते. गुरु आला आहे. अरे मी पण आलोय. अरे कॉफी दे. अरे सर किती दिवसांनी. अरे बडबडराव आले. मी शांत राहिलो तर तुम्हाला चालेल काय? नाही ना बा, आनंदला कोण गप्प करेल मग? माझा आनंद रे, माझी ती जागा जेनीची. बरं आता बसा ना सगळेजण. बसा तरी. पाणी घेते, चल, चल. काय स्मेल येते राधिका वहिनी? मला तर आतापासून भूक लागायला सुरुवात झाली आहे. बाबा मिळणार रे बाबा, तुला खायला मिळणार. हे राधा आधी ह्याला दे बाबा खायला. आणि तुझं काही नाही आज डाएट वगैरे जेनी, काय नाही ना आज? येस येस. अशी बायको बाई. पण उद्या डबल डाएट करायला लागणार हो ना जेनी? दॅट्स ट्रू. अशी पण बायको बाई. आज मला जेऊ द्या व्यवस्थित, उद्याचं उद्या बघूया. उद्या डबल डाएट करतो, आज एटलीस्ट डबल खाऊ तरी द्या. आनंद भाऊजी, आज तुम्हाला काय हवं ते खा. डाएट वगैरे काही नाही बरं का जेनी? अरे वा बहिणी, हा सगळा नागपुरी बेत दिसतोय. तुम्हाला सगळ्यांना आवडतो ना म्हणून. पण वहिनी सगळ्यात भारी काय माहितीये का? खूप दिवसांनी तुमच्या हातचं जेवायला मिळणार. एक मिनिट मगाचपासून विचारायचं राहतंय. मी असं ऐकलंय की शनायासाठी काही खास बेत आहे? हो, म्हणजे हे सगळं आहे ना हे आपल्यासाठी आणि हे आहे ना हे शर्यासाठी. हे काय? ते ती आल्यानंतर कळेल ना. आणि हा, याला हात लावायचा नाही. हा मी येईस तवर. आनंद भाऊजी. बाहेर जेवायला चला आणि एकटेच येऊ नका. हिला सुद्धा घेऊन या. लगेच जेवायला बसू. म्हटलं होतं ना आपल्याला जेवायला मिळेल. ये शनाया, ये. नाही का? या.
तन्या हे खाऊन कसं चालेल? स्टमक इन्फेक्शन आहे ना, अजून पोट बिघडेल. पोट बरं व्हायला हवंय ना, त्यासाठी खास बेत केलाय. ठेव बरं. बर, हे कारल्याचा ज्यूस आणि मिरपुडाचे लाडू. चल आता हे प्यायचं. घे बरं हे. घे. घे बरं संध्या. घे 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 घे. कारल्याचा ज्यूस. हा, कारल्याचा ज्यूस. कॅरी हिला सांग ना, मी नाही पिणार ते. नाही नाही, असं कसं? कारल्याचा ज्यूस आहे, स्टमक इन्फेक्शन झालं ना तुला प्यायलाच लागेल. फार काही नाहीये त्याच्यामध्ये. याच्यामध्ये कारल्याचा ज्यूस आहे, जिरं आहे, पादे लोणे, बस, बाकी काही नाही. वा 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 राधा, वा वा. म्हणजे हे इतकं मस्त आहे ना, म्हणजे बच्चा वहिनी, हे तुमच्या पोटात गेलं ना की पोट एकदम बरं होऊन जाईल. पण मला बरं वाटतंय. तर असं कसं अचानक? आता दुखत होतं ना पोटात, असं कसं अचानक बरं झालं? आय एम फाईन नाव. मगाशी मी फाईन नव्हते, आता आहे. शन्या, तू काय मगाशी नाटक करत होती का? नो 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 नो, नाटक नाही यार राधिका. जेन्युइनली माझं स्टमक पेन होत होतं, मग मी ते डॉक्टरांनी सांगितलेलं होममेड औषध घेतलं. आता मला थोडं बरं वाटतंय. ते होममेड औषध ना, ते तात्पुरतं राहतं. काय हो हो. काय गॅरी? नाही म्हणजे एक मिनिट राधिका, काय तुम्ही पण म्हणजे हे बघ, आता तिला वाटतंय बरं ना, ती सांगते तर कशाला उगीच बळजबरी? असं कसं? ते डॉक्टरांनी दिलेलं औषध ना, ते तात्पुरतं राहतं. हे मुळापासून काढायचं असेल ना स्टमक इन्फेक्शन, तर हे तेल पाहायलाच लागेल. बहुत हार्ड ज्यूस. हो ना, मला अनुभव आहे. हा, म्हणजे ते मी वाचलंय कसं. हो, मग मी पण वाचलंय, आम्ही दोघांनी वाचलंय. शनाया, हा ज्यूस घेस तू आता, घेच. हा, घे घे. करेक्ट. चल लवकर. नाही नाही, तुला प्यायलाच लागेल. घे लवकर पी. बरोबर आहे. हा बरोबर, शाबास शाबास. आता स्टमक इन्फेक्शन गेलंच म्हणून समज. बहुत हार्ड. चला तुझं लाडू. काय तुम्ही हसताय काय? इथे तिला त्रास होतो आणि तुम्ही हसताय सगळे. वाट लागली नाही, म्हणजे चण्याच्या स्टमक इन्फेक्शनची वाट लागली. अरे यार. बच्चा बरी आहेस का तू? अरे ती मला इतकं टॉर्चर करते आणि तू काहीच का बोलत नाहीस रे तिला. मला का कारल्याचा ज्यूस प्यावा लागला? तिच्यासमोर काय बोलणार होतो? तू फटतोयस, कळलं ना, एक नंबरचा. बच्चा तसं त्यामुळे मला हे सगळं सहन करावं लागतंय. तसं नाही, तिथे सगळे जण होते आता. अरे यार, आपण नाही राहू शकत यार असं. मला कंटाळा आलाय. असं नाही, हे बघ, आपलं ठरलंय की नाही, आता फक्त 2 महिन्यांचा प्रश्न आहे ना, आणि त्यातले आता किती दिवस उरलेत सांग. सो डोंट वरी, आता फक्त काही दिवस सहन अरे करायचं. पण ते काही दिवसही ती आपल्याला नीट राहू देत नाहीये. तिचा हाच प्लॅन आहे की आपण फेल व्हावं. आय नो, पण मी आहे ना तुझ्या बरोबर. मला माहितीये तू किती सहन करतेस. अजिबात काळजी करू नको, मी आहे ना. अरे मला खूप भूक लागली रे, काहीतरी खायला आण ना. अरे डोंट वरी, मी आहे ना. मी एक काम करतो, मी बाहेर जाऊन मस्तपैकी एक प्लेट तयार करतो आणि जेवायला आताच येतो, म्हणजे मग तुलाही खाता येईल माझ्या ह्याच्यामध्ये. ओके, काय काय आणू सांग. पुरी हा. काही पण कर, पण ते घाणेरडे लाडू नको आणूस प्लीज. खूपच नाही, ते आणणार नाही. तू काय काळजी करू नकोस, मी पटकन आणतो. ओके, हा, डोंट वरी. खरं तर राधा ना, तू आजच केळवण पण करायला हवं होतंस या दोघांचं. हो ना, मला तेच वाटलं की केळवण आहे यांचं. नाही, अजिबात नाही. आनंदचं केळवण माझ्या घरी. त्यांना काय, प्रत्येकानं रोज केळवण दिलं ना तरी चालेल. हो ना आनंद भाऊजी? नो नो मॅम,
मॅम माझं डाएट क्रॅश होईल प्लीज. अरे हो, पण मला चाललं असतं. पण तुम्हाला चाललं असतो, पण आता तुमच्या हातात काही राहिलं नाही ना, सगळं जेनीच्या हातात गेलंय. खाऊ दे ना रे, खाऊ दे ना त्याला. का तू आनंद तुला का पाहिजे? तुला देऊ का सांबारवडी आता? मग ऍक्च्युली चालेल मला. मग काय साखरपुडा कधी? ते ठरलं नाही, आता ठरेल ते. सर पण साखरपुडा प्लीज संडेला ठरवा. हा ए तू त्याला काय विचारतोय? तो काय नाही ठरवणार, आपल्यालाच ठरवायचंय सगळं. तुला आला का वाढते तुला? थांब. तू जेव रे बाबा, तुला नाही ना स्टमक इन्फेक्शन पोटाचं? नाही नाही, त्याला ना कुठे, म्हणजे त्याला कार्यालयाचा ज्यूस प्यायची गरज नाहीये, तो व्यवस्थित सगळं खाऊ शकतो. मग मार तू आडवा हात मार मस्त वेगळी वरपून काढ. काय रे, बरोबर ना? वरपून काढ. फाडा फाड. घ्या घ्या, चल घे, सुरुवात कर, घे. अरे गुरु ऐक ना, मला ना एक सेकंड बस ना, पटकन पटकन. एक जरा विचारायचं होतं तुला. तू बसून जेव, मी तुला विचारतो. बस बस बस. महत्वाचं मला तुला विचारायचं होतं, आपले ते फॉरेन क्लायंट्स आले होते ना, तेव्हा आपण त्यांच्या बरोबर ते जे फंक्शन पार्टी केली होती, ते कुठे केलं होतं एक्झॅक्टली आपण, तुला आठवतंय का? ते हे अंधेरीला होतं. हा बरोबर, अंधेरी वेस्टला रेड मिर्ची. करेक्ट. मग माझं असं प्लॅनिंग चालू आहे की माझं एंगेजमेंटचं पण तिथेच ठरवूया का आपण? नाही, हॉल चांगला आहे, पण जरा लांब पडेल ना थोडा. हा म्हणजे थोडासा लांब असला तरी मध्यवर्ती आहे ना, त्यामुळे सगळ्यांसाठी तो सोयीचा पडेल. बरोबर आहे. हो ऍक्च्युली बरं पडेल. मेट्रो पण तिथे सुरू झाली आहे ना. पण मला आधी ते सांग, माझे पप्पा ना, ते ना, तुला माहिती आहे ना, ते जेवणाच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहे, बरोबर ना? तिकडचं जेवण एक्झॅक्टली कसं होतं? कारण मला काय, मला कुठलंही जेवण आवडतो. तिकडचं जेवण तसंच छान आहे ना, म्हणजे असं एक 200 लोकांना आपण बोलवलं तर बरं वाटेल ना त्यांना. हा चांगलं होतं, चांगलं होतं. नाही म्हणजे व्हेज होतं, नॉनव्हेज होतं, काय होतं? ऑफकोर्स व्हेज. आता आनंदच्या एंगेजमेंटला नॉनव्हेज कसं ठेवणार ना, व्हेज. हा पण जेनीसाठी इट्स ओके, इट्स ओके. जेवण चांगलं होतं ना. मला पण खूप भूक लागली आहे. सगळेच घेऊया हळूहळू. अरे बापरे, अरे श्रीखंड नाही आहे इथे. नाही? मी घेतो, मी आत्मा. आनंद, तुला मदत लागेल ना रे? मदत लागेल त्याला काहीतरी. काय रे? ये ये ये. हा. तुला काही डबे वगैरे माहितीत का इथे? अरे डबे कसं, हे काय श्रीखंडाचा डब्बा फ्रीज मध्ये होता. अरे नुसतं श्रीखंड नकोय रे बाबा. श्रीखंड आणि पुरी पण घेऊ ना आपण. इकडे इकडे ठेव, इकडे ठेव. अरे बाबा इकडे ठेव. अरे काय करतो? ऐक ना बाबा, थांब जरा. मी आलोच. हे काय सॉल्ट पेपर श्रीखंड मध्ये? अरे वेडा आहेस का? सॉल्ट पेपर नाहीये रे बाबा. हे काय लिहिलंय बघ. नटमेग. जायफळ आहे, जायफळ. जायफळ पावडर. करेक्ट. पावडर तू याच्यात टाकतोस? अरे झोपेल तो. केवढं टाकलायस? तीच हवंय ना. तू वेडा आहे का रे? आता मला कळलं. स्पेशल डिश फॉर स्पेशल कस्टमर बाय स्पेशल शेफ. काय बाबा? अरे आठव आपले कॉलेजचे दिवस. आठव काय बेट लावायचो, कसला खायचो आपण. हा म्हणजे काय, आज बॅट लावूया आणि त्याला हे खायला देऊया. म्हणजे झोपेल तो, त्याला धडा शिकवेल आणि ती शनाया मुळा तिला आपल्याला शिकवायचा ना. पण एक लक्षात ठेव, खाणार फक्त गुरु आहे. आपण फक्त बेट लावली, स्वतः खायची नाही आणि झोपशील नाही. तर काय हसतायत इडियट. मला इथे केवढी भूक लागली, पण गॅरी कसा नाही आला अजून? गॅरी तर सगळ्यांसोबत तर बसला नसेल ना? आय एम शुअर गुड फॉर नथिंगने त्याला काही खायलाच दिलं नसेल. जाऊ दे गॅरी, तू आत तरी, आपण काहीतरी ऑर्डर तरी करूया यार.
मी हाक मारली असती तर परत सगळे काहीतरी ड्रामा क्रिएट करतील.